प्रथम, प्रथम बाळा, तू 2 दिवस घरी नव्हतास ना, घर अगदी खायला उठलं होतं. पण आता तू आलास ना, खूप खूप आनंद झाला. तुझ्यावर परत अशी वेळ येणारच नाही. आम्ही कोणी ती येऊच देणार नाही. तुझी ना चांगलीच दृष्ट काढायला हवी. एक मिनिट आई, प्रथमची ना चांगली दृष्ट काढा. विचारायला ना नजर लागली असणार आहे. या. अरे ओळखते माझ्या नातवाला. अनुला पण. माझा सोन्या, अरे कुठे होतास रे तू? माझी किती वाट बघत होती बघ. आता मी तुला कुठे कुठे जाऊ देणार नाही बघ, कुठेच नाही जाऊ देणार. डोंट वरी आजी, माझ्यावर तशी वेळ यूज देणार नाही. मला 100% गॅरंटी आहे. बरं बरं, ठीक आहे. चल चल आज चल, तुझ्यासाठी ना गोडाचा शिरा करते, पायनॅपल टाकते. तुला आवडतं ना? आई आई आई, आम्ही बाकीच्यांनी यायचंय का आतमध्ये? का तुला फक्त तुझा लाडका नातूच हवाय? हा, ते तुमचं तुम्ही ठरवा. पण आज मी माझ्या नातवाचे खूप लाड करणार आहे. खूप खूप लाड करणार आहे. चल माझ्या सोन्या, चल आज चल तू, चल आज चल. घे बाबा घे, भरपूर का. हे घे. संध्याकाळी तुझ्या आवडीचा पिझ्झा बर्गर करूया आपण. नकोय मला ते. का मग नूडल्स करू का रे तुला? नाही तर तुझ्या आवडीचं ते चीज सँडविच. चीज सँडविच, ते करायला सांगते. नाही, मला ते पण नकोय. मला आईच्या हातची पोळी भाजी खायची आहे. पोळी भाजी? अरे तुला तर आवडतच नाही ना पोळी भाजी, मग हे काय? आजी, त्या पोलीस स्टेशन मध्ये खूप बोरिंग जेवण होतं. बाबा तुम्हाला माहितीये, ते कोरडे चपात्यानी भाजी द्यायची. खूप बोरिंग होतं ते. तिथे मला आईच्या हातच्या पोळी भाजीची खूप आठवण आली. आई, आज करशील ना ग पोळी भाजी? हो रे सोन्या, तुला हवं ते करून देईन मी. बाप रे, बघतोयस ना दादा, गुंडू नको आतू. अरे किती हुशार झालाय ते. बदल तर झालेत बरेच. पोळी भाजी आवडायला लागलीये. आई असताना मला काय होणार नाही, हे अचानक पिहूच्या तोंडची वाक्य ह्याच्या तोंडी यायला लागली आहेत. अरे अरे मग चांगलंय की. तू उगाच आमच्या प्रथमला टोमणे मारू नकोस. हा, नाही, मला एवढंच वाटतंय की हे शहाणपण यायला एवढं सगळं घडायची गरज नव्हती, नाही का? त्या पार्टीला गेलाच नसता तर हे सगळं काही झालंच नसतं, नाही का? पण आता जाऊ दे ना, मिटले ना ते प्रकरण. आपण कशाला पुन्हा विषय काढायचा? रे थांब, माझ्या नातवाला सुखानं खाऊ दे. गप्प बसतो. नाही बसणार मी गप्प. अरे ज्या गोष्टी बोलण्याची गरज आहे
त्या गोष्टी मी बोलणार है ना. योग्य वेळी बोललेलं कधी लक्षात राहतं. तुझं जे वय आहे ना ते खूप नाजूक वय आहे, हो की नाही. ह्या वयामध्ये या सगळे जातात, आम्ही सगळे या वयातून गेलो. काय होतं ना, आपल्याला या वयात कळत नाही कुठला निर्णय योग्य आहे, कुठला निर्णय अयोग्य आहे. आपण जे करतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे. त्यात आपले मित्रमंडळी आपल्या बरोबर असतात, ते आपल्याला 4 गोष्टी सांगतात, त्यांच्याकडे बघून आपण प्रेरित होतो, इन्फ्लुएन्समध्ये येतो, है की नाही. मग आपल्याला असं वाटतं की नाही हा करतो ते आपण करायला पाहिजे. त्यात आपली चूक असते, त्याहीपेक्षा जास्त त्या वयाची चूक असते. म्हणून म्हणतो वय नाजूक असतं. पण आता या नाजूक वयामध्ये आपण फक्त चुका करत राहायचंय का? आपण त्यातून शिकायचं. फ्लो मध्ये 4 गोष्टी करून गेलो असं होऊ द्यायचं नाही, आहे की नाही. एवढं छान डोकं दिलंय, त्या डोक्यावर एवढे छान केस दिलेत. मग ते डोकं चालवायला नको की आपलं काय चुकतंय, आपलं काय बरोबर आहे. अरे हे तर काहीच नाही. आता तू शाळेत आहेस. शाळा कशी असते ना, मुलांना अशी प्रोटेक्ट करते. एकदा शाळा संपली की कॉलेजसाठी अख्खं जग आपल्याला उघडतं. मग जगातल्या खऱ्या लोकांशी आपल्याला सामना करावा लागतो. इथे तुझे विद्यार्थी आहेत, आई बाबा काका आत्या, आम्ही सगळे आहोत तुझ्याकडे लक्ष द्यायला. त्या जगात कुणी नसतं. मग तिथे कोणाचा हात धरशील? तिथे तुझे निर्णय तुलाच घ्यावे लागणार की नाही. म्हणून सांगतो, पूर्ण विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. आम्ही कधीच कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत तुला अडवलंय का आजपर्यंत? कधी नाही म्हणालोय का? एवढी सूट जर आम्ही तुला देतोय तर मग तूही जरा नीट वाग ना, जरा गोष्टींचा विचार करून वाग. एवढी एक बेसिक अपेक्षा आहे तुझ्याकडून, जास्त काही नाही. सॉरी बाबा, पण तुम्हीच परमिशन दिली होती पार्टीला जायला, म्हणून मी गेलो. हो प्रथम, बाबांनीच परमिशन दिली होती. पण त्यांना असं वाटलं की तू ज्यांच्याबरोबर जातोयस ते सेफ आहेत. तुझ्या त्या मित्रांमुळे तू कुठेही अडकणार नाहीस म्हणून दिली होती परमिशन. पण प्रथम, मी नाही म्हणाले होते ना. मग का गेलास तू बाळा?